नवीन पॅरेंटिंग प्रवास सुरू केलेल्या सगळ्यांचं स्वागत. रोज हे करावं का ते या प्रश्नात अडकत असाल तर हो, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलात. आपण सगळ्यांकडून ऐकतो की 1 वर्षापर्यंत बाळाला मीठ, साखर, मध, मैदा, पॅकेज फूड किंवा मांस देऊ नये. पण तुम्हाला यामागचं खरं कारण माहिती आहे का? फक्त देऊ नका असं सांगितलं जातं, पण का देऊ नये, काय होतं नेमकं हे कोणीच सांगत नाही. चला तर आज आपण यामागची खरी कारणं समजून घेऊया आणि त्यानंतर मग तुम्हीच ठरवा ही पदार्थ तुमच्या बाळाला द्यायची की नाही. कारण माहिती असली की निर्णय योग्य तो घेतला जातो. तुम्हाला माहिती आहे का, फक्त 1 चिमूट मीठ, 1 चमचा साखर किंवा थोडंसं मध बाळाच्या छोट्याशा शरीरावर किती मोठा परिणाम करू शकतं. आपण प्रेमानं देतो, पण कधीकधी नकळत नुकसान करतो. हाय, मी स्वाती. जर तुम्ही फर्स्ट टाईम पॅरेंट असाल किंवा 6 महिन्यानंतर सॉलिड फूड सुरू करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण पहिल्या वर्षात जे देतो तेच आयुष्यभराची सवय बनतं. मीठ का देऊ नये? बाळाच्या किडनी पूर्ण विकसित झालेल्या नसतात. मिठातील सोडियम प्रोसेस करण्याची क्षमता खूप कमी असते. आपण म्हणतो थोडंसंच घातले, पण त्या छोट्या शरीरासाठी ते जास्त असू शकतं. जास्त मिठामुळे किडनीवर ताण येतो. भविष्यात हाय BP होण्याचा धोका वाढतो. प्रोसेस्ड चवीची सवय लागते. डॉक्टर का नाही म्हणतात? कारण ब्रेस्ट मिल्क आणि नॅचरल फूड्समध्ये पुरेसं सोडियम असतंच. साखर का देऊ नये? साखर म्हणजे फक्त गोड नाही, ती ॲडिक्शनची सुरुवात असते. बाळाची टेस्ट बड्स अजून न्यूट्रल असतात. जर आपण सुरुवातीलाच गोड दिलं तर बाळाला नॅचरल गोडी फळ कमी वाटते. याचा परिणाम म्हणून लठ्ठपणा, दातांची कीड, भविष्यात डायबिटीजचा धोका, पिकी ईटिंग वाढते. डॉक्टर का नाही म्हणतात? कारण पहिल्या वर्षात बाळाला अतिरिक्त कॅलरीजची गरजच नसते. एक्झाम्पल म्हणजे खीर करताना साखर टाकण्याऐवजी मॅश्ड खजूर वापरू शकता. मध का देऊ नये? हा सगळ्यात धोकादायक आहे. मधामध्ये बॉट्युलिझम स्पोर्स असू शकतात. मोठ्यांना याचा त्रास होत नाही, पण बाळाची आतडी इमॅच्युअर असतात, त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. इन्फंट बॉट्युलिझम म्हणजे काय? स्नायू कमकुवत होणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा जीवालाही धोका होतो यामुळे. म्हणून पेडिट्रिशियन स्ट्रिक्टली सांगतात की बाळाला 1 वर्षापूर्वी मध द्यायचं नाही. मैदा का देऊ नये? मैदा म्हणजे रिफाईंड फ्लोअर. त्यात फायबर नाही, पोषण कमी. मैद्याचे बिस्किट, ब्रेड, केक पोट भरल्यासारखं वाटतं, पण पोषण मिळत नाही. याचा परिणाम म्हणून बाळाला कॉन्स्टिपेशन, जंकची सवय किंवा आयरनची डेफिशियन्सी होऊ शकते. बिस्किटांऐवजी तुम्ही घरी बनवलेली रागी किंवा नाचणीची खीर बाळाला देऊ शकता. पॅकेज फूड. सहसा तुम्ही पाहिलं तर कुणीही घरी आलं की तुमच्या बाळाला पॅकेज फूड घेऊन येतं. बेबी लिहिलं आहे म्हणून ते नेहमी सुरक्षित असतं असं नाही. पॅकेज फूडमध्ये हिडन शुगर, सॉल्ट, असतात. पहिल्या वर्षात जितकं साधं तितकं चांगलं. डॉक्टर का नाही म्हणतात? कारण घरचं ताजं अन्न डायजेशनसाठी योग्य असतं. द लास्ट इज मांस का देऊ नये? काही डॉक्टर 7 ते 9 महिन्यानंतर वेल कुक्ड मीट अलाव करतात, पण पहिल्या 6 ते 8 महिन्यात टाळायला सांगतात. का? कारण ते पचायला जड असतं. ॲलर्जी किंवा चोकिंगचा रिस्क वाढतो. जर द्यायचंच असेल तर तुमच्या पेडिट्रिशियनचा सल्ला घेऊन पूर्ण शिजलेलं किंवा प्युरी फॉर्ममध्ये तुम्ही देऊ शकता. लक्षात ठेवा, यापुढे तुम्हाला कोणीही म्हटलं की आमच्या बाळाला आम्ही हे सगळं दिलं होतं आणि तुम्ही देऊ शकता आणि त्यांना काही झालेलं नाही, तर त्यांना ही कारणे स्पष्टपणे सांगा. आता तुम्हीच ठरवा तुमच्या बाळाला तुम्हाला हे पदार्थ द्यायचे आहेत की नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा त्या आईबाबांना ज्यांना याची गरज आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे 6 महिन्यानंतर बाळासाठी कंप्लीट मील प्लॅन. सबस्क्राईब करा आणि आपल्या छोट्या पोटासाठी योग्य निवडूया.